मग शाबाताय कसा झाला बर्थडे? गिफ्ट बिफ्ट कुणी कुणी काय काय आणलं? अगं लय भारी झाला बर्थडे माझा. दादांनी तर इतकं भारी गिफ्ट आणलं आणि फुलाचा तर असला गुच्छ होता आणि गुलाबाची इतकी फुलं. इतकं भारी वाटलं ना मला. अगं खरंच ती गुच्छ घेतल्यावर ना. पण ते आता गुच्छ म्हणजे सुकून गेल्यावर काय केलं? काय करणार आहे? ठेवलं ठेवलं सुकून गेलं टाकून दिला. त्याच्या ऐवजी का नाही खरंच कोणीतरी का नाही म्हणजे आता तुम्हाला वाटेल की काहीतरी म्हणते पण का नाही एखाद्याला फुलन हारण गुच्छ देण्यापेक्षा का नाही एखादी फळाची टोकरी किंवा भाजीपाला असं जे उपयोगी वस्तू आहेत ते दिलेल्या बऱ्या. होय अगं बरोबर आहे. बरोबर आहे अगं तुझं. तिनं असं फळ वगैरे दिलं तर ती उपयोगी तरी येते. भाजीपाला दिला तर कारण 4 दिवस जर ती फ्रीजमध्ये ठेवलं तर उपयोगी तरी येतं. कसं आहे प्रत्येक जण प्रत्येकाचा बर्थडे हे असेल ना तर घेते फुलाचा गुच्छ आणि देते. कुठं काय देतंय काय उडवते ती पण ती त्याचा कायच उपयोग नाही. फुलं ही असलं सुकून जातंय. गुच्छ ढिगाणं जरी आलं ना तर काय नाही ती ठेवते ती 2 दिवसांना सुकून जाते आणि ते टाकून दिलं जाते. तसं जे फळाचा जर सीझन असेल तर ज्या म्हणजे कुठली फळं आहे ती त्या सीझनमध्ये ती फळं जर दिली तर त्यांच्या घरात लेकरं बाळं खातेली ती उपयोगी तर येईल. म्हणजे शरीराला ते अन्न तरी पोटात पोषण जाईल. आणि भाजीपाला दिला तर असं ह्याचा भेट म्हणून त्या फुलं गुच्छ देते ती ना फुलाचा त्याच्या बदल्यात भाजीपाला जर दिला ना तर त्या भाज्या उपयोगीला येतात. त्या शरीरात आपल्या जाते त्या अन्न म्हणून त्याचा उपयोग तर शरीराला होईल थोडाफार. पण त्या फुलापासून काहीच उपयोग होत नाही. काय म्हणणं आहे तुझं? बरोबर आहे तुमचं. मला बी तुमचं म्हणणं पटलं आणि माझं म्हणणं होतं तीच तुम्ही पण बोलला. मला असंच वाटलं की बाबांनो की बर्थडेला ती तसलं ती उडवते ती काहीतरी आता काय नवीनच आलंय बायानो. आम्हाला तर आमच्या काळात बर्थडे म्हणून माहितच नव्हता कसला. आम्हाला फक्त ती वाढदिवसाचा दिवस असते त्या दिवशी फक्त गोड धोड काहीतरी चॉकलेट बिकलेट असं द्यायचं एवढंच माहित होतं. आता हे काय नवीन नवीन जे निघलंय कुठे त्या कॅफेमध्ये कुठं डान्स बारमध्ये कुठं हॉटेलमध्ये कुठं मोकळ्या मैदानामध्ये तसलं एवढं मोठालं केक आणायचं आणि ती केक कापायचं. अगं मला काय म्हणायचंय ही आता आपलं सोडत गोरगरिबाचं पण ही मोठी लोक डान्स बारला जाते ती कॅफेत जाते ती इकडं तिकडं पैसा उडवते ती ही. पण असं करण्यापेक्षा मला एक सांगायचंय लोकांना तुम्ही जावा कुठं अनाथ आश्रमात जावा वृद्धाश्रमात जावा तिथं केक कापा. त्यांच्या म्हणजे वृद्धाश्रमात जर गेलं ना तर त्या लोकांच्या आत्म्याला असं त्यांची जर मुलं नसली तरी तुम्ही मुलगा म्हणून तिथं गेला तर असं त्यांच्या जीवाला भारी वाटत. अनाथ आश्रमात अशी ढिगाणं अनाथ आश्रम माहिती त्यांना जर दिलं तर त्या लेकरा बाळांच्या आत्म्यात असं 2 घात जात्याल. त्यांचा आशीर्वाद तुमच्या लेकरा बाळांना लागल. काय म्हणायचंय गसा? खरं आहे की तुमचं. आणि अशी आंधळी पांगळी ज्यांना काहीच काम होत नाही ती खरंच बेसहारा आहे ती अशा लोकांना तुम्ही मदत करा तुमच्या बर्थडेचं गिफ्ट म्हणून. तर ते म्हणजे सार्थक तर होईल तुमच्या जीवनाचं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. हे 1 नंबर गोष्ट बोलला तुम्ही. खरंच शोभाताईंच्या शोभा मॅडमच्या या शब्दांना आणि विचारांना खरंच प्राधान्य दिलं पाहिजे आणि खरंच सपोर्टच केला पाहिजे. त्यांचा चॅनल मोनो असून पण त्यांच्या चॅनलला व्ह्यूज आणि म्हणजे म्हणावं असे सबस्क्रायबर मिळत नाहीत. लॉंग व्हिडिओला बरं का शॉर्ट व्हिडिओचे सबस्क्रायबर काय कामाचे नाही ते पण पळ नाहीत आता आणि आता ते पण शॉर्ट व्हिडिओ पळ नाही तर हे सगळं चुकीचं होतंय. तर सपोर्ट केला पाहिजे प्रत्येकाला सपोर्ट केला पाहिजे. आणि आता अंधार पडायला लागलाय. आता आम्ही घराकडे निघलं पाहिजे. बघा पूर्णपणे काळोख दिसतोय. आम्ही आलतो व्हिडिओ बनवायला पण आज काय व्हिडिओ बनलेच नाहीत आमचे. पाऊस आला ते बघ दाखव पाऊस. तर आम्ही इथं बसलो होतो म्हणलं आडोशाला जरा थोडंसं इथं बसलो. मग इथं आता उघडलाय पाऊस मग तेवढा व्हिडिओ बनवला. चाललोय आता घरी. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शोभा शिंदे 0046. आणि असेच माझे व्हिडिओ छान बघा. कॉमेडी पण असतात आणि काय म्हणायचं याला
हे पण असतात ब्लॉग. तर पुढलं ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा. असंच येईल अजून तुमच्या म्हणजे लोकांच्या हितासाठी. बरोबर. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.